भंडारा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले। पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडत असून महागाईचा मोठा फटका जनतेला बसत आहे। या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले। देशात इंधन आणि घरगुती गॅसच्या किमती सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत। पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही होत आहे। या पार्श्वभूमीवर भंडारा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला। वाढती महागाई नियंत्रणात आणावी, पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमती कमी कराव्यात आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर जनविरोधी धोरणे राबविल्याचा आरोप करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली। भारत देशामध्ये आपण बघतोय सतत 4 दिवस गेले, 8 दिवस गेले की कुठे पेट्रोलचे रेट वाढून राहिले, कुठे डिझेलचे भाव वाढून राहिले, कुठे गॅसचा तुटवडा होऊन राहिलाय आणि त्या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून भंडारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे भंडारा जिल्ह्यातर्फे आज या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन करतोय। एक म्हणजे खरं म्हणजे केंद्र शासन नुसतं पेट्रोल डिझेलचे भाव वाढवत नाहीये, तर पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, रोजच्या दैनंदिन कामासाठी लागणारा भाजीपाला असेल, तेल, तिखट, मीठ असेल, डाळीचे भाव असतील, सर्वच बाबतीमध्ये महागाई वाढताना दिसत आहे आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाचे जगणं या देशामध्ये दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपण जर बघितलं तर कच्च्या तेलाचा जो प्रति बॅरल रेट आहे, तो आज जो रेट आहे तोच रेट हे सरकार स्थापन होण्यापूर्वी म्हणजे सन 2014 मध्ये सुद्धा जवळपास तोच रेट होता। मग त्यावेळेस पेट्रोल 70-72 रुपये लिटर होता, जो आज 111 रुपये आहे आणि तोही 111 रुपये जो प्रति लिटर आपल्याला पेट्रोल मिळतोय तो इथेनॉल मिक्स आहे। इथेनॉल मिक्स केंद्र शासन कशा करता गेलं होतं की जेणेकरून पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे आणि जनसामान्यांना पेट्रोलचा रेट परवडला पाहिजे, पण तो इथेनॉल मिक्स पेट्रोल सुद्धा आज 111 रुपयाचा प्रति लिटर मिळत आहे। मग भाववाढ कुठे नसताना, कच्च्या तेलाची भाववाढ कुठे नसताना हा पैसा जो केंद्र शासनाच्या माध्यमातून जमा होतोय हा जातो कुठे आहे आणि त्याची जड जी जनसामान्य माणसाला पोहोचते आहे ती अत्यंत दुःखद आहे। त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलो आणि निषेध आंदोलन करतोय। एवढ्या देशामध्ये गंभीर परिस्थिती असताना सुद्धा देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे लोकांना, जनसामान्य लोकांना आवाहन करतात की तुम्ही सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर तुम्ही कमी करा, तेलाचा वापर, खाण्याच्या तेलाचा वापर तुम्ही कमी करा, पण स्वतः मात्र परदेश वाऱ्या करतात आणि परदेश वाऱ्या करून त्या ठिकाणी चॉकलेट वाटप करतात। ही या देशाच्या जनतेसाठी, देशासाठी अत्यंत दुःखाची बाब आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे आणि या सरकारचं खरं रूप आता जनतेला कळून चुकलेलं आहे आणि त्याच्यामुळे या सरकारने आता जनतेला मूर्ख बनवण्याचं कुठेतरी थांबावं आणि मोदी सरकारने, मोदी साहेबांनी मन की बात नाही तर जन की बात केली पाहिजे, यासाठीचे आजचं हे आंदोलन आहे। मोदी सरकार मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद,